आदि फळ झाले साचे हरी आदि फळ झाले फळ झाले साचे आदि फळ झाले साचे तुम्ही सांभाळी संती भय निरासली खंती भय निरासली खंती भय निरासली खंती तुम्ही सांभाळी संती भय निरासली खंती भय निरासली खंती भय निरासली खंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो हरी कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळी संती भय निरासली खंती भय निरासली खंती भय निरासली खंती सांभाळी संती भय निरासली खंती भय
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका मने काळ आता करू न शके बाळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठाला वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंग करू जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आज कैलासवासी
कोंडीरामजी भुजाजी शिंदे पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्यांना दिनांक 25/8/2025 रोजी देवाज्ञा झाली व गोड जेवणाचा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक 3/4/26 ला संपन्न होत आहे. त्यांचे सर्व सुपुत्र बालासाहेब कोंडीरामजी शिंदे पाटील, रामेश्वर कोंडीरामजी शिंदे पाटील, भगवान कोंडीरामजी शिंदे पाटील व दत्तराव कोंडीरामजी शिंदे पाटील व त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार यांच्या वतीने आपल्या पूजनीय पित्याचं हे गोड जेवण आज ज्ञानदानाने अन्नदानाने संपन्न होत आहे आणि त्या प्रित्यर्थ कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु जगतवंद्य तुकाराम महाराजांचा आहे. छोट्याशा अभंगातून महाराजांनी जन्माला आल्याचं सार्थक कशामध्ये आहे, संतांनी स्वीकार केल्यानंतर भय म्हणजे मृत्यूची निवृत्ती होते आणि मृत्यू निवृत्त झाला म्हणजे तो कृतकृत्य होत असतो आणि अशा व्यक्तीच्या वरती काळ कधीही बाधा करू शकत नाही. अशा प्रकारचा अभंगाचा सरळ अर्थ आहे. त्याचा भावार्थ पाहण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना. विठ्ठला संसार सागराचे दोन काठ आहेत. एक जन्माचा काठ आहे, दुसरा मृत्यूचा काठ आहे. प्रारंभ जन्मातून होतो, अंत मृत्यूमध्ये होत असतो. आणि जन्म आणि मृत्यू या दोघांना मिळून संसार म्हटलेला आहे. तुम्ही आहात, तुमची बायको असेल, घरदार असेल, मुलं बाळ असतील, शेती बाडी असेल, हा संसार नाही. खरा संसार जन्म आणि मरण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुष्टारे संसारे खलु दुष्टारे कृपया पारे पाह्य मुरारे कृपया पारे पाह्य मुरारे भज गोविंदम 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 भज गोविंदम. किती वेळा जन्माया किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फलित. आपला विषय आहे जन्म आणि मरण काय आहे, फजिती अजून विषय आला नाही. म्हणून श्रवण बारकाईनं करून प्रमाण उचलत जा. विठ्ठला विठ्ठला. दोन प्रकारचे प्रमाण असतात देण्याची पद्धत बरं का संभाजी महाराज. एक असतं त्या ठिकाणी शब्द पाहून आणि दुसरा असता अर्थ पाहून. शब्द आला जन्म म्हणजे जन्मातलं कोणतंही म्हणून टाकायचं, त्याला प्रमाण म्हणत. अर्थ विवेचन काय चालू आहे त्याच्यानुसार प्रमाण म्हणणं, त्याला अर्थानुसंधानिक प्रमाण म्हणतात. अशी कीर्तनाची पद्धत आहे. विठ्ठला
पूर्ण चिंतन असेल तर अभ्यास पूर्ण प्रमाण द्यायचं. चला, आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी म्हटलं शाबासकी देतो, काही ना काय होईना, पण म्हटलं काही ना काही बरे नसल्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की जन्म कशाला म्हणतात, मरण कशाला म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सैनम. जन्माला येणं आणि मरणं हा संसार आहे. काय जन्माला तुम्ही आलात, मी जन्माला आलो, आमचे हे गुणीजन मंडळी आहे हेही जन्माला आले. शरीर आलं म्हणजे त्याचा जन्म झाला. मग कीट असो, मुंगी असो, पतंग असो, फुलपाखरा असो, पक्षी असो, प्राणी मात्र असो, शरीर मिळालं म्हणजे जन्म झाला. आणि शरीर शांत पडलं म्हणजे मृत्यू झाला. ज्या शरीरामध्ये क्रिया निष्पन्न होत नाही तो मृत्यू आहे, आणि ज्याच्यामध्ये क्रिया चालत राहतात तो जन्म आहे. मग जन्म झाल्यानंतर माणूस काही ना काही करत राहतो, आणि जे कर्तृत्व असतं ते पूर्व संस्कारानुरूप असतं. पूर्वीचे जसे संस्कार होते तशा प्रमाणे त्याचं कर्तृत्व बनत असतं. राजाच्या घरी फार मोठ्या नवसा सयासानं मूल जन्माला आलं, राजकुमार जन्माला आला. आणि ते मंत्र्याच्या पोराबरोबर खेळायचं. रोज खेळणं झाल्याने शांत बसलं, एखाद्या पोराला शेंबूड आला तर राजकुमार त्याचा शेंबूड चाटायचा. एक दिवस राजानं पाहिलं आपलं पोरग मंत्र्याच्या पोरायचा शेंबूड चाटते, नाकाला शेंबूड आला की चाटायला लागते. लगेच त्यानं राजज्योतिषाला विचारलं की हे काय आहे, हे कोणता संस्कार आहे शेंबूड खायचा. विठ्ठला विठ्ठला. हो, तर त्यावेळी राजज्योतिषानं त्याचं पंचांग भविष्य पाहिलं आणि सांगितलं असं आहे, पहिल्या जन्मामध्ये स्वतःच शेंबूड खायचं. आता या जन्मामध्ये त्याचा शेंबूड नाही, त्याला शेंबूड नाही, परंतु शेंबूड त्याला नसल्यामुळे पूर्व संस्कारानं दुसऱ्या पोरायचा खाते. कर्म जे असतं पूर्व संस्काराने चालत असतं, संस्कार असतात. पहिल्या जन्मातले पुष्कळ लोक आहेत, काहीला देव आवडतो, काहीला अजिबात देव आवडत नाही, काहीला संत आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, देव आवडत नाही, माणसं सुद्धा काही काही माणसांना आवडत नाही. विठ्ठला. पूर्वीचा त्याचा नास्तिकपणाचा संस्कार आहे म्हणून त्याला आता देव आवडत नाही. पूर्वजन्मामध्ये त्याने कधी मंदिर पाहिलं नाही, मठ पाहिला नाही, साधू पाहिला नाही, देव पाहिला नाही, कीर्तन भजन पूजन तीर्थ यात्रा काहीच पाहिलं नाही, म्हणून या जन्मामध्ये त्याच्याकडून घडत नाही. आणि लोक तुमच्या सारखे नाराज होतात, जन्माला आला 25, 30, 40, 50 वर्षाचा झाला पण अजून कीर्तनात आला नाही, अजूनही कीर्तनात आला नाही. कारण काय, आपल्याला नाराज व्हायचं काहीच काम नाही, त्याचा संस्कार त्याचा नाही, पूर्वजन्माचा संस्कार नाही, म्हणून या जन्मामध्ये त्याला तो संस्कार नाही, त्याला आवड नाही. तुमच्या आमच्या म्हणण्यावरती आवड निर्माण होईल असं काही नाही, परंतु तरी सुद्धा साधू संत अशा लोकांच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतात. महात्मा सांगतात, बाबा आता तरी परमार्थ कर, मागे नाही केला, जन्म मनुष्याचा झालेला आहे, म्हणून काहीतरी परिवर्तन घडून आण. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश,
तरी पुढे हाची उपदेश. आता म्हणजे केव्हा मनुष्य जन्माला आल्यानंतर पुढं चांगलं करण्यासाठी मी तुला उपदेश देत आहे. आणि नाही उपदेश घेतला तर आयुष्याचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्याचा व्यर्थ नाश होईल. हे साधू संतांना जमत नाही आणि म्हणून ते आवर्जून तुमच्यासाठी सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट धरा. आवाज थोडासा वाढू दे, बसलेला आहे आवाज. विठाला विठाला विठाला, हो बुद्धीचा पालट धरारी काही, मागुता हा नाही मनुष्य जन्म. मागुता म्हणजे पुन्हा असा उत्तम जन्म पुन्हा येणार नाही. ही संतांची तुमच्या उद्धारासाठीची तळमळ आहे. काय त्यांची तळमळ ज्याला समजली त्याचा उद्धार होईल आणि नाही समजली तर मग कीर्तन ऐकत राहा जन्मभर, काही फरक पडत नाही. अरे इतके पक्के हृदय करून ठेवलेले आहे, फरकच पडत नाही. दगडावर किती पाणी घाला काहीच फरक पडत नाही, परंतु मातीच्या ढेकळावर पाणी घातल्याबरोबर फरक पडतो. जीवनाचा उद्धार करण्यासाठी हृदय नरम करावं लागतं आणि नरम अंतकरणावरती परिणाम होत असतो, दगडासारख्या अंतकरणावर नाही. विठाला म्हणून म्हटलेलं आहे महाराजांनी, आता उघडी डोळ अद्यापि न कळे, मातेची खोळे दगड आला पोटाशी. आता म्हणजे केव्हा या नरजन्माला आल्यानंतर. अजून तारी होय झाला, अजून तारी होय झाला, अजून तारी होय झाला, अजून तारी होय अजून तरी होय जागा तुका म्हणे पुढे दगा. महाराज म्हणतात आता तरी म्हणजे मनुष्य जन्मानंतर. अजून म्हणजे काय,
अरे 2 वर्षाचा झाला जागा झाला नाही, 5 वर्षाचा झाला जागा झाला नाही, 10 वर्षाचा झाला जागा झाला नाही, आता 50 वर्षाचा झाला तरी जागा झाला नाही, 100 वर्षाचा व्हायला लागला तरी जागा झाला नाही, आणि तरी सुद्धा महाराज तळमळीत आता तरी होय जागा. आता इतकं वर्ष झालं तुझं आयुष्य, मग आता या आयुष्याच्या शेवटी का होईना पण जागा हो. पहा, तो अजामिळ आयुष्याच्या शेवटी जागा झाला, त्याचा उद्धार विठ्ठला. ध्रुव 5 वर्षाचे होते, जागे झाले. 5च वर्षाचा ध्रुव होता, जागा झाला. सुखदेवजी आईच्या पोटातच जागे झाले. ज्ञानेश्वर माऊली जन्मता जागे झाले. आणि आपले आता आयुष्य किती राहिलं हे आपल्याला कल्पना नाही, आहे की नाही. अरे तुम्हाला कधी मरायचं असतं हे जर माहीत झालं असतं तर तुम्ही कीर्तनात बसले असते का. हे माहीत नाही म्हणून कीर्तन ऐकता तुम्ही, लक्षात ठेवा. आणि अशी झाकली मुठ होता, तुकोबारांना मृत्यू घाबरत होता. काळ सलाम गुलाम करी तुक या घरी राम. जगा काळ खाया मी माथा दिला पाय. जगाला काळ खात असेल पण आम्ही काळाच्या माथ्यावर पाय देऊन उभे आहोत. या रे हरिदासान या रे हरिदासान जिंको कळी काळा. हरिदासांनो या आपण कळी काळाला मृत्यूला जिंकू, एवढंच आहे. काय पहा, परिस्थिती असे. शिंप्याचं उदाहरण सांगत होतो. शिंपी बायको म्हणाली की पोरासाठी एखादी अंगावर घ्यायला थंडीमध्ये हृदय शिवून द्या. तो म्हणला उद्या शिव. उद्या म्हटलं की परवा शिव. असे बरेच काळ वेळ निघून गेला आणि शेवटी हिवाळा संपायची वेळ आली बरं का. शेवटी बाईनं म्हटलं आता एकदाच म्हणते, याला पुन्हा म्हणणार नाही, याच्यावर काही परिणामच होऊन नाही राहिला. विठ्ठला नवरा बायको एक असा हिसाब आहे. जे बायकोचं ऐकून चालतात त्यांचा संसार सहसा वाया जात नाही बरं का. सहसा बरं नाही. तुम्ही म्हणाले काही सांगितलं की जमतं का. ती जर तुम्हाला चुकीचं सांगत असेल तर मग संसार वाया नाही. आणि ती जर योग्य सांगत असेल तुम्ही वाया जाणार नाही, तुमचा संसारही वाया जाणार नाही. मग सल्ला व्यवस्थित पाहिजे. मग व्यवस्थित झाला पाहिजे तर बायको सुद्धा व्यवस्थित असावं लागेल की नाही. नाही तर लग्न झालं की 15 दिवसात आपलं करा बरं वेगळं आपल्या नवऱ्याला. म्हातारा म्हातारीत मला कंटाळा आला, 15 दिवस झाले नाही.
असेही सांगतो इकडे अनुभवाचे बोले म्हणून हसू आलं ते विठ्ठला त्यांच्या काळातली गोष्ट वेगळी होती. वर्तमान काळ फार वाईट आहे महाराज. आई वडिलांना आपण सावधानच राहिलं पाहिजे. कधी कोणावर अवलंबून राहायचं आई वडिलांना समजायचं नाही. होता होईल तोपर्यंत स्वतःची संपत्ती स्वतःचा पैसा जोपर्यंत तुमचा जीव आहे दोघांचा तोपर्यंत कोणालाही द्यायचा नाही तर तुम्ही सुखी राहू शकता. अरे परवाचीच गोष्ट सांगतो. आमच्या वृद्धाश्रमामध्ये एक म्हातारी वारली. 2 पोरी गोडी गुलाबीने नेलाय का मोठ्या पोरीने तिला घरी 5-6 तोळे सोनं होतं अंगावर. कितीतरी लाख रुपये त्या बँकेत होते. घरी नेलं तिच्या सह्या गिया घेतल्या ते सर्व पैसे काढून घेतले. अंगावरचं सोनं काढलं ते ठेवून दिलं. अशी मारली तिच्या अंगावर ओळख दिली काढून. मग आता तिथं कोणी आली पुन्हा तिथं आश्रमातच. मला फोन आला म्हणजे अशी अशी आली म्हणजे ती अडचणी ते ठेवून घ्या तिला सेवा करा तिची. पोरीला पोरगी म्हणता येईल का? लोक म्हणतात पोरापेक्षा पोरी चांगल्या असतात. पोरापेक्षा पोरी चांगल्या असतात असं लोक म्हणतात. पण पोरग नसेल तर पोरी चांगल्या असतात. पोरगा असेल तर पोरी सुद्धा सांगता येत नाही किंवा पोरगा असेल तरी सांगता येत नाही. स्वतःच्या जन्म देणाऱ्या आईच्या आपदा केल्या पुन्हा आली. तिच्या मनावर एवढा परिणाम झाला ती 5-6 दिवस पागल झाली गेली. शेवटी काय करायचं? तर ही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही वृद्धाश्रम काढलो. वृद्धाश्रम आम्हाला परिस्थिती समाजातली कळाली. लोक म्हणतात वृद्धाश्रम निघायलाच नको. अरे बाबा अवधूर अभ्यास कर. कितीतरी समाजामध्ये मायबाप दुःखी आहेत. कोणी त्यांचं करणार नाही. काही काही रस्त्यावर हाकलून दिलेले आहेत. स्टँडवर भीक मागतात. घरी चांगली परिस्थिती असून स्टँडवर भीक मागतात. त्या मायबापानं काय करायचं? अशा मायबापांना जरी आमच्या आश्रमात आणणं आम्ही सेवा करू. आणि दुसरी गोष्ट सांगितलेलं आहे कधी कधी काय असतं घरामध्ये म्हाताऱ्या माणसाची सुनेची पोराशी भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर त्यांना वाटतं जीव दिला तरी बरं होईल. जीव देण्याच्या हिशोबात निघतात. पण कोणीतरी सांगता हो जीव दिल्यापेक्षा आमच्या ठिकाणी आश्रम आहे तिथं जा. मी सांगितलं भांडणं झालेले जरी आले तर 1-2 महिने त्याला ठेवा. शांत झाला तर जाऊ द्या त्याच्या घरी. निदान त्याला तेवढा दिलासा मिळेल. नाही तर तो आत्महत्या करून टाकेल. याच्यासाठी सुद्धा वृद्धाश्रम काढलेला आहे. कुशाल येतात. 1-2 महिने राहतात. तिथं खायला मिळतं प्यायला मिळतं झोपायला मिळतं पंखे मिळतात कमोडचे संडास आहेत. आता एका भक्ताने 1 करोड रुपयाचं डायनिंग रूम किचन बनवून दिलेलं आहे. खुर्चीवर टेबलावर बसून जेवायला मिळेल आता काही दिवसानंतर त्यांना. आताही ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी खुर्ची टेबल आहेत. ज्याला चालता येत नाही त्याच्यासाठी अशा चाकाच्या खुर्च्या आहेत. अरे कोणाचे मायबाप आई सेवा कोण करतं? सेवा करण्याला महत्व आहे. आईबाप कोणाचे का असं दुःखी आहेत ना ते त्यांच्या जीवनाला शेवटी काहीतरी दिलासा सुख मिळावं याच्यासाठी वृद्धाश्रम आहे. विठ्ठला हो. तर मी सांगत होतो त्या शिंप्याच्या बायकोनं त्याला म्हटलं अरे बाबा शिव नये एखादीला ते लेकरू मरायला आलं इतकी थंडी वाजते. शेवटी त्या बाईनं लय आग्रह केल्यानंतर ते जरा सावध झालं जाग झालं की चला हिचा लयच आग्रह आहे म्हणून आज आता शिवणं टाकू. त्याची रजाई घेतो शिवायला. आणि ती रजाई शिवायला घेतली. तिच्यात रूट टाकला वरून अस्तर कपडा टाकला. ते शिवायला टाचे मारायला लागला. टाचे मारता मारता आता शेवटचा टाचा मारायचा आणि गाठ मारायची. काय शेवटचा टाचा मारायचा आणि काय मारायची? गाठ मारायची. अरे संसारच गाठ आहे. तुमच्या सुद्धा काय मारल्या होत्या लग्नात? गाठी मारल्या होत्या का नाही? विठ्ठला विठ्ठला हो गाठ मारल्या जाते म्हणून बायकोला आयुष्यभर सांभाळावं लागते. बायकोलाही नवऱ्याला आयुष्यभर गाठ मारलेली आहे. ती गाठ म्हणतात ब्रह्मदेवाला सुद्धा सोडता येत
मग ती ब्रह्मदेवाला जर सोडता येत नाही तर तुम्हाला सोडता येईल का? आणि ते लग्नात काय भडती सोडतो, ते भडतीचं काम आहे का गाठ सोडायचे, त्याचं त्यानं सोडायचे. आपुली आपण संसार बंधन तोडा वेगी विठ्ठला. इथून पुढे आता ज्याचं लग्न झालं त्याला काही सांगून उपयोग नाही, पण पोराला सांगतो नवीन गाठी तुमच्या तुम्ही सोडत जा, ब्राह्मणाला सोड देऊ जाऊ नका. लक्षात ठेवा. अरे गाठ कोणाची सोडतंय कोण? काही डोकं आहे की नाही तुम्हाला? तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्या शिंप्यानं शेवटचा टाचा मारला आणि आता कोपऱ्यावरची गाठच मारायची. तेवढ्यामध्ये कोणीतरी काळा ठिक्कर मोठा माणूस जबरदस्त येऊन समोर उभा राहिला. तो म्हणे चाल. आणि विचारलं तू कोण आहे मला चल म्हणणारा? मी म्हणे एकालाच म्हणत नाही, आतापर्यंत कितीतरी ना मी म्हटलेलं आहे घेऊन गेलेलो आहे, तुलाही सुद्धा घ्यायला आलो. अरे बाबा आहेस तरी कोण? तुला कल्पना नाही का? मृत्यूच्या शेवटी जो येतो तो मी आहे. म्हणजे कोण? मृत्यू आहे. चला आटप. तुम्हाला एवढी गाठ मारू दे, बरोबर करू दे. नाही 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 म्हणले चल आता गाठ मारायची वेळ राहिलेली नाही. आला आणि काळ त्याला घेऊन गेला. काळ कोणासाठी थांबला का? कोणासाठी थांबत नाही. लक्षात ठेवा. आल्यानंतर नेतोच त्याला काळ, त्याला मृत्यू म्हणतात. म्हणून जन्माला आल्यानंतर आयुष्याचं सार्थक करून घ्या. त्या चिंतनीय अर्थाने तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. अरे निश्चयात्मक भाषा साधूच करू शकतो. ही तुकोबारायांची निश्चयात्मक भाषा आहे. निश्चयाने सांगतात, निर्धाराने सांगतात. असं होणार म्हणजे होणार, असं झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे. तुम्ही सांगू शकता का असं होणार आहे म्हणून? नाही सांगू शकत. तुम्हाला तुमच्यावरच विश्वास नाही तर भविष्यातल्या गोष्टीवरती तुम्ही कसा विश्वास सांगू शकाल? तुमचा स्वतःच्या वरचा स्वतःचा विश्वास सुद्धा सुटून गेलेला आहे. तुम्ही घरावर विश्वास ठेवता, दारावर विश्वास ठेवता, शेजाऱ्यावर विश्वास ठेवता, नातेवाईकावर विश्वास ठेवता, बायकोवरती विश्वास ठेवता, मुलाबाळावरती विश्वास ठेवता. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता की जे शेवटी तुमचा विश्वासघात करतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. मग हे जे मी सांगितलं याच्यातलं पंडित महाराज काहीतरी विश्वास ठेवायसारखं आहे का? पण घरात राहायचं तर ठेवावं लागतो का? आपल्याला बायकोवर विश्वास आहे की माझ्या अन्नात वीज घालणार नाही, विश्वास आहे की नाही? विश्वास आहे म्हणून तिच्या सोबत आपण जन्म कंठत असतो. विश्वास आहे.
काही ना काही अंशामध्ये विश्वास ठेवावा लागतो. पहा, मी एक उदाहरण तुम्हाला अनुभवाचं सांगतो. दृष्टांत म्हणजे ते काही पाहिलेल्या गोष्टी नसतात. अनुभवाचे उदाहरण ही पाहिलेल्या गोष्टी असतात. दृष्टांत म्हणजे वाऱ्यावरच्या गोष्टी, काही कुठून तरी ऐकायचं काहीतरी सांगायचं, पण अनुभव हा मोलाचा असतो. आणि आम्ही एकदा फार मोठ्या कार्यक्रमात गेलो. मोठा कार्यक्रम होता, माझा कार्यक्रम नव्हता, पण मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. विठाला मोठा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाला गेले असताना तिथे मोठे 2 महात्मा आले होते. महात्मा म्हणजे ते कीर्तनकार होते, दोन्ही कीर्तनकार होते. एक कीर्तनकार नव्हता, एक सिद्ध पुरुष होता. म्हणजे कोणाला करणी कवटाल झालं, कोणाला भूत प्रेत पिशाचं लागलं ते काढायचं आणि तपश्चर्या करणार. आणि दुसरा कीर्तनकार होता. आता ही मी अनुभवलेली पाहिलेली गोष्ट सांगतो. मी सुद्धा होतो तिथे. मग ते महाराज म्हणे की आम्ही कीर्तन मोडल्यावर जेवण करू, पण अगोदर आम्हाला 1-1 गिलास दूध आणा दोघांना. 1-1 गिलास दूध पिऊन घेऊ अगोदर, आणि कीर्तन मोडल्यानंतर जेवण करून घेऊ. भूक वगैरे नसेल ज्यांचं त्यांना माहीत. आणि मग योजना झाली दूध आणायची. तुमच्या आमच्या सारख्याला कोणाला काहीच माहित नाही. अरे साधू संताला तुम्ही जे काही खाऊ घालता, पिऊ घालता, ते श्रद्धेनं भक्तीनं घालता की नाही? किंवा आपलं काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि तुमचं अन्न खाल्लं तर तुम्हाला पुण्य लाभतं. तुम्ही जे द्याल तुमची ती सेवा होते, सेवेचं पुण्य तुम्हाला लाभत असतं. आणि म्हणून श्रेष्ठ साधू संतांना महात्म्याला खाऊ घालण्याची आपल्या धर्मामध्ये पद्धत आहे. विठ्ठला आणि बाकीच्या धर्मामध्ये कसं आहे, खायला प्यायला हॉटेलमध्ये नेतात आणि नेत्यानंतर त्यानं खाल्लं की त्याचं बिल त्याला द्यावं लागतं. काय ते सौदा करून आणतात की तुम्हाला आम्ही एवढ्या पैशात आणलेलं आहे, खाणं पिणं सर्व त्याच्यातच आलं. आणि तुम्ही जर आम्हाला नेलं हॉटेलमध्ये चहा प्यायला तर आम्ही पैसे देऊ का? तुम्ही द्याल? तुम्ही द्याल, नेणारा भक्त देईल. हा आपली संस्कृती आहे. काय त्यांच्या तसं नाही. ते आणले त्यांचे महाराज, ते आणायचे, त्यांच्याकडून काय कार्यक्रम करून घ्यायचा ते करून घ्यायचा. आणि नंतर जेवायला गेल्यानंतर ते बिल कोणाला द्यावं लागेल? त्या महाराजला ते बिल द्यावं लागेल. कारण त्या बिलासहित यानं पैसे दिलेले असते. तो आदर्श झाला का? भले पैशात दिलेले आहेत, पण आदर्श झाला का तो? त्याच्यात आदर्श झाला नाही तर प्रेमही त्याच्यामध्ये नाही. तो सौदाबाजी व्यवहार झाला तो. विठ्ठला आता मी तुम्हाला सांगत होतो 2 गिलास आले. आता ते मोठे महाराज होते, त्यांचा एक गिलास आणि ते दुसरे होते त्यांचा एक गिलास. रस्त्यातच एक भेटला. तो म्हणाला, हा गिलास कोणाचा? म्हणजे याचा आहे. हा त्याचा आहे. म्हणजे बदल करून दे. हा गिलास त्याला दे, त्याचा गिलास याला दे. दिला बा दोघाला. ज्याच्यासाठी आले ते त्याला ते द्यायला पाहिजे की नाही? आणि त्याच्यात दोन्ही दूध सारखंच होतं, असं काही नाही काही नवीन होतं म्हणून. परंतु गिलास बदल करून दिले, परंतु पिणाऱ्यांना माहित नाही बदल केला म्हणून. ज्याने चाल खेळली त्यालाच माहित बदल केला दिला म्हणून, ऐकले. आणि ते दोघांनी दूध बरोबर पेलं. दोघांना दूध बरोबर पेलं. आणि पेल्यानंतर कीर्तन आता सुरू होणार आहे. कीर्तनकारच मेला. 20 होत. कोणाला कसं मारायचं होतं ते दूध दोघांना सारखं न कळण्यासाठी दिलं. हे पेलं, हे मेलं, कीर्तनकार मेलं, ते दुसरा पैलवान तसाच राहिला. दुसरा साधू राहिला जीवन. काय कोणावर विश्वास ठेवायचा? देणारा असा होता की तो विश्वासातला होता. देणारा विश्वासातला होता, पण सांगणारा विश्वासातला नव्हता. त्याने सांगितलं की महाराज तुम्ही द्यायला लागले, हा गिलास इकडे द्या ना, हा गिलास इकडे द्या. ते देणाऱ्याच्या मनात काही शंका आहे का? शंका कोणाच्या मनात होती? ज्यानं द्यायला लावलं त्याच्या मनामध्ये सर्व राज होतंय.
त्याला समाप्त करायचं होतं. कसं काडीनं काडी काढायची, काटा काढायचा हा त्यालाच माहित आहे. असा हा समाज आहे. है की नाही? अरे तुम्ही सुद्धा एकमेकाचे काटे काढता का नाही? वाघळीचे नाही. विठ्ठला अरे ज्याला आपण आपलं समजतो त्याचं नुकसान करणं, त्याला समाप्त करणं हा सुद्धा काटा काढणंच आहे. लक्षात ठेवा. फसवणं सुद्धा काटा काढणं आहे. परंतु हे तत्वज्ञान साधू संतांच्या जवळ आहे. बाबांनो, सर्वांच्या प्रती एकच भावना. विठ्ठला सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठाव पुसोनी आठाव सर्वभूती पाहे वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. हृदयातली अहंता जन्माला आणि मृत्यूला आडवी येते. लक्षात ठेवा. अहंकारामुळे जन्म आणि अहंकारामुळेच मृत्यू. आणि या अहंकार असेल तर देव मिळणार नाही. अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीची बाफोडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळते ढेली. काय जन्म आणि मरण या अहंतेमुळे आहे. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून हा विचारोनी अहंकारू सांडी मग अस्तीच वस्तू होईले आपली स्वस्ती सहजे आपण पे केली. हे कोण सांगितलं? माऊलीनं सांगितलं. म्हणून जन्माला आल्याचं सार्थक संतांच्या शब्दातून आहे. म्हणून जन्मालो त्याचे आजी फळ झाले साजे. कृतार्थ झाले म्हणजे आयुष्याचं फल मिळालं. पण केव्हा? दुसऱ्याकडे. तुम्ही सांभाळिले सरती, तुम्ही सांभाळिले सरती. सांभाळिले संती भय निरसली खंती. भय शब्दाचे अनेक अर्थ आहे. भय शब्दाचा अर्थ द्वैत आहे. भय शब्दाचा अर्थ मृत्यू आहे. भय शब्दाचा अर्थ भ्रम आहे. भय शब्दाचा अर्थ संसार आहे. द्वेता द्वयम भयम भवती. उपनिषद शास्त्र सांगतात भय म्हणजे संसार. काय?
आणि तो संसार तरला म्हणजे त्याचं आयुष्य सार्थक झालं. पण कोणाच्या वतीनं तुम्ही सांभाळिले? संत ज्या दिवशी तुम्हाला सांभाळतील, आपलं म्हणतील, तुम्हाला उपदेश करतील, तुम्हाला परमार्थ देतील, त्या दिवशी समजायचं की आपलं भय गेलं. भयही गेलं पाहिजे आणि आयुष्यातली खंत गेली पाहिजे. माणसाच्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या की माणूस खंत करत असतो. चिंतेचंच एक स्वरूप खंत आहे. विठ्ठला एकदा तुम्हाला अनुभवाची गोष्ट सांगतो. आम्ही दिल्लीला शिकायला होतो आणि शिकायला होतो विद्यार्थी म्हणून. जवळ खर्चायला पैसे नव्हते. पुढे हिवाळा आला. हिवाळा आल्यानंतर आता पैसेच नाही तर अंगावरचं विकत कुठून घ्यायचं. पण ज्या विद्यालयामध्ये शिकत होतो त्या विद्यालयामध्ये एक शेठ कंबल वाटण्यासाठी, त्या रगा असतात का नाही अंगावरच्या रगा उष्णतेच्या गरमीच्या, ते वाटायसाठी आला होता. आणि आम्ही दुसऱ्या आश्रमात राहत होतो. ते विद्यालय दुसऱ्या आश्रमाचं होतं. तिथं शिकायला जायचो. आम्हालाही कळालं की आज कोणीतरी शेठ ब्लँकेट वाटायला येणार आहे. आपला हिवाळा निघल्याशिवाय राहणार नाही. लुंग्या नेसायचो आणि रात्री लुंगीच अंगावर घ्यायचो. खाली आत राहायला पोतं होतं. आता गाद्या टासायला लागल्या. नको वाटतं गाद्यावर. आणि गाद्यावर मी कधी झोपलो नाही पंडित महाराज. फक्त कीर्तन होईपर्यंत या गादीवर बसतो. बाकी झोपायचं असलं सतरंजी असेल, पोता असेल, घोंगडी असेल, गादीवर काही झोपायचे आपलं कधीच झोपलो नाही. विठ्ठला आणि म्हणून या वयामध्ये 8 घंटे असा बसून सांगू शकतो. गादीवर झोपले की बिमार. मी सांगितलं कोथळीची गादीची गोष्ट तुम्हाला डबल सांगत नाही. तुम्ही सर्व गादी छापेत. विठ्ठला पुण्यात एक बाई होती. तिचे सर्व असं तिला कोणता वात का काय व्हायचं, सर्व हातपाय असे वाकडे व्हायचे. 2 पोरं. नवरा नोकरीला, स्वयंपाक करायला ती स्वयंपाकच बंद झाला. तिला उभंच राहता येतं नाही. आता किचन रूम मध्ये उभं राहून स्वयंपाक करायला होतो. आमच्या पहिल्या माय मावल्या चुलीजवळ बसून अर्धी मांडी घालून, एक मांडी अर्धी घालायची आणि दुसरा पाय वरी ठेवायचा, अशी स्वयंपाक करायची. आणि ह्या आताच्या बाया लाकडासारख्या ताट आणि पायात चपला. त्या चपला संडासांमधून आलेल्या, अंगणातून आलेल्या, घरात फिरलेल्या, आणि त्या चपला घालून स्वयंपाक करता. तुम्ही मस्त पैलवान खाता. काय तुमचे संस्कार धड राहणार आहेत. स्वयंपाक कसा होतो याच्यावर अवलंबून असतं. विठ्ठला विठ्ठला. आणि ते डॉक्टर म्याड ते म्हणतात चपला घालून स्वयंपाक करत जा, फरशीवर पाय खराब होतील. फरशीवर भरायला काय होतात. आमच्या जुन्या काळामध्ये कसं शेणानं सारवलेलं घर असायचं. माती, शेण सर्व अनुकूल शरीराला. अरे मग त्या बाईला असे ते आम्ही तिच्या घरी जायचा प्रसंग आला. ती बाई रडू लागली. बोले बाबा तुम्ही घरी आले पण मी स्वयंपाकच करू शकत नाही, मला उभं राहता येत नाही. म्हणे बसून कर. ते म्हणे बसूनही करता येत नाही, हातच हालत नाही. आणि मला काय होतं, मला एका घरी गेलो होतो आम्ही. 36 लाडू दिले होते. कशाचे? औषधीचे. हाडसन म्हणून एक औषधी असते. काय असते? ज्याचे हाड कमजोर होतात, हाडं दुखतात किंवा हाडं फ्रॅक्चर होतात, त्याने जर त्या वनस्पतीचे लाडू करून खाल्ले, ते खाल्याचे कसं कसं टाकावं लागतं, ते टाकून जर लाडू करून खाल्ले तर क्लिअर होतो, ठीक होतो. आणि मला काहीच हातपाय दुखत होते आणि त्या माणसानं मला दिले आणून. म्हणजे महाराज आता हिवाळ्याचे लाडू खा 40, तुम्हाला काही दुखणार नाही. अरे म्हटलं मग अगोदरच माझं काही दुखत नाही, ते मी खाऊ कशाला. पण योगायोगानं ती बाई मला लक्षात आलं आपल्या गाडीमध्ये लाडू आहे, आपल्याला काही उपयोगायचं नाही. मी तो डबा आणला आणि त्या बाईला दिला. म्हणलं बाई सकाळी एक आणि संध्याकाळी एक खाता, 40 आहे, 20 दिवस तुला पुरते. जमलं तर जमलं. म्हटलं तुला याच्यातून मुक्ती मिळेल, या बिमारीतून, या रोगातून, या हातपाय दुखायच्या याच्यातून.
काय खाल्ले तिनं? अहो खाल्ले तिनं, उभी राहिली तर आता सुद्धा उभ्यानं स्वयंपाक करते, सर्व घरधंदा काम करते. काय पण तुम्ही काही मला लाडू मागायला नका, माझं काही दुकान नाही ते लाडू, मला कोणीतरी दिले होते. विठ्ठल तर मी तुम्हाला वनस्पतीचं नाव सांगून दिलेलं, हडसन नावाची वनस्पती, गवत असतं एक प्रकारचं, असं पानाचं, मेथीच्या भाजीसारखे पानं असतात, फार करारी आहे. बैल मोडला तर बैल जुटतो, इतकी करारी औषधी आहे. बाजार याच्यातही मिळते, दुकानातही मिळते, जिथे दडी बुटी मिळतात त्या दुकानात सुद्धा मिळते, लक्षात ठेवा. तर माझा तुमचा उदाहरण सांगण्याचा मतितार्थ असा होता, जोपर्यंत संत सांभाळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य. संतानं सांभाळलं म्हणजे संतानं आपल्यावरती कृपा केली. विठ्ठला हो, म्हणून संतांनी आपल्याला सांभाळावं यासाठी आपण, अरे बाळ असतं आपल्या घरी जन्माला आलं, त्याला कोण सांभाळते? आई सांभाळते. आईनं ठरवलेलं असतं की आपल्या बाळाला सांभाळणं हे आपलं नितांत कर्तव्यच आहे. मी नाही सांभाळलं तर बाळ जिवंत राहू शकणार नाही, सुखी राहू शकणार नाही. तसे तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, काय अशा प्रकारचं आहे. विठ्ठला साधकाचा माय बाप दरुषणे हरे नाम, सर्वभूती सुख रूप ज्ञानो समाजा, सर्वभूती सुख रूप ज्ञानो साधकाचा माय साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. काय साधू संत मायबाप आहे, काय खरं कल्याण करणारे संत आहे. स्वार्थाच्या पोटी कल्याण इच्छिणारे मायबाप आहे, ते स्वार्थाच्या पोटी कल्याण इच्छितात. आणि निस्वार्थाच्या पोटी कल्याण इच्छिणारे संत सद्गुरू आहे. तुमच्याकडून कोणताही स्वार्थ नाही, तुमचं कल्याण व्हावं हा त्यांचा स्वार्थ आहे. एवढे दिव्य आणि उच्च विचार त्यांच्या जीवनामध्ये असतात. आणि त्यांनी जर तुम्हाला ग्रहण केलं, घेतलं, सांभाळलं, तुमच्या दोन गोष्टी नाहीशा होतात, एक भय आणि दुसरी खंत. सांगितलं ना तुम्हाला खंतीचं उदाहरण मी सांगत होतो. त्या कंबल वाटण्यासाठी तो शेट आला आणि अशी लाईन लागली विद्यार्थ्याची. आमची इतकी दुबळी स्थिती होती, आम्हाला आथरायला नव्हतं, पांघरायला नव्हतं. काय 6 घंटे काम करायचो, त्यावेळी पतल्या 4 रोट्या मिळायच्या आणि एवढं एक थोडस पळी भरभरण मिळायचं. तेवढ्यासाठी 6 घंटे सेवा करावी लागायची. विठ्ठला पतल्या कागदासारख्या 4 पोळ्या
आणि एक वगराळभर भाजी किंवा वरण किती 6 घंटे सेवा करावी लागायची. नंतर तेवढं खायला मिळायचे एक टाईम आणि दुसऱ्या टायमाची आबाळ होती तरी. आणि आम्हाला अशी आशा वाटली की आज अंगावरचं नक्की मिळतं. आणि मग गेलो आशेनं. लाईन लागली अशी काय, मी होतो एक माझा सोबतचा होता, त्याचा नंबरच्या पुढचा नंबर म्हणजे मी तो आणि त्याच्या पुढच्याच्या पर्यंत त्याच्या पुढच्याच्या पर्यंत आलं वाटत हा. आणि पता नाही त्या आश्रमवाल्या महात्म्यानं का कोणा डोळा मारला आणि 100 अशा 50 त्या चादरी शिल्लक राहिल्या होत्या. ते म्हणले आता संपल्या, आता पाठीमागच्यांना मिळणार. दुर्भाग्य कसं असतं. आमचा नंबर आला आणि ते बंद झालं. वाईट परिस्थिती आहे. मग इतकी खंत वाटली की आपण काय पाप केलं होतं. अरे आपल्याला अंगावर मिळालं असतं तर आपला हिवाळा कसाही निघाला असता. फार अवघड आहे. म्हणून आजकालचे पोरं संस्थेत इकडे तिकडे शिकतात ते फार भाग्यवान आहेत. यांना खायला पोटभर मिळतं, प्यायला पोटभर मिळतं. आणि आमच्या जुन्या काळातल्या सप्त्यात नुसतं वरणंदाळच, वरण ते भाकरी किंवा पोळ्या, कुठं गुलाबजामुन, कुठं सकाळचे पोहे, दर्शनच होत नव्हतं. मात्र एक गोष्ट होती त्यावेळी परमार्थ खरा व्हायचा. विठ्ठला आणि अशी गोष्ट आहे खंत ज्याला म्हणतात. भय निरसली खंती, खंती निरसली आणि भयाचं सुद्धा निरसन झालं. भय म्हणजे द्वैत. जो संसाराला देते त्याला द्वैत म्हणतात, द्वैताला अज्ञान म्हणतात. आणि ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या ज्ञानाने भय म्हणजे अज्ञान नाहीसं होतं ते संतांचे उपदेश वचन. आणि खंत म्हणजे जीवनातली जी काही खंत, काय पुष्कळ इच्छा होती 4 एकर शेती घेऊ, पण झाली नाही तर मग जीवनात काय राहिली, खंत राहिली. पोराला खूप शिकवू, नोकरीला लावू, पण ते नाही होऊ शकली इच्छा पूर्ण, मग माणसाच्या जीवनात खंत राहते. इच्छा करून इच्छा पूर्ण न झाली तर खंत राहते. आणि भयही दुःखदायी आहे आणि खंतही दुःखदायी आहे. शेवटी उदाहरण सांगतो तुम्हाला. विठ्ठला भीष्माचार्य त्या शराच्या म्हणजे बाणाच्या आसनावर असे पडलेले होते. मी तुम्हाला मृत्यूविषयी सांगितलं. आणि त्यांना भेटण्यासाठी पांडव आले की बाबा युद्धाच्या भूमीवरती पडलेले आहेत. आजोबा होते पांडवांचे. विठ्ठला अरे आता कोणी बापाचंच करत नाही तर आजोबा कुठून आणला. बापाचं सुद्धा लोक करायला तयार नाही, लक्षात ठेवा. आणि जे बापाचं करतात ते भाग्यवान मुलं समजायचे, लक्षात घ्या. खरं पुण्य आणि खरं पाप इथंच आहे. आई वडिलांची सेवा केलं हेच खरं पुण्य आहे. आई वडिलांना त्रास दिला हे सर्वात मोठं पाप आहे. याच्यापेक्षा कलियुगात पुण्य पाप दुसरं काहीच नाही, लक्षात घ्या. ज्यांना जन्म दिला त्याचा काहीतरी उपकार आपल्यावरती आहे, जाणीव ठेवा. आणि मग काय झालं, पांडवाने भेटायला अर्जुनाची मान खाली घातलेली होती. बाण अर्जुनानंच मारले होते. आणि भीष्माचार्य पाहत होते की माझे नातू आलेले आहे. अरे नातू आले म्हणजे आजोबाला आनंद होतच असतो, लक्षात ठेवा. आम्हालाही पुष्कळ लोक आश्वासन देतात, बाबा आता नाही का पोराचं सर्व व्यवस्थित झालं आणि आता मला काहीच काम नाही राहिलं, तुमच्या सोबतच. दिंडीला म्हटलं दिंडीला येतो, कीर्तनाला म्हटलं कीर्तनाला येतो, आश्रमात म्हटलं आश्रमात येतो. आणि तेवढ्यात नातू झाला. म्हणजे काय रे झालं पोराचं चांगलं, मग आता काय राहिलं नाही. ते नातवाला खेळावं लागतं. पोरं नाराज होतात, सून नाराज होते. अरे ही दुनिया आहे, खुश होईल कधी नाराज होईल. म्हणून आपलं जीवन कोणाच्या खुशीवर आणि नाराजीवर अवलंबून नाही ठेवलं पाहिजे. कोणाच्या खुशीवर अवलंबून जीवन तुमचं राहिलं, तुम्ही दुःखी राहणार आयुष्यभर. ही सूत्र लक्षात ठेवायचं. कधी आजोबानं लक्षात ठेवायचं, बापानं लक्षात ठेवायचं आणि पोरानं लक्षात ठेवायचं. आणि शेवटी नातू सुद्धा कोणाचा तरी आजोबा होणार आहे, त्यानंही लक्षात ठेवायचं. विठ्ठला
घट्टे पडलेत का ते शेट असतं दिवसभर त्या दुकानात गादीवर बसून राहतं त्याला खालून घट्टे पडतात तिथं बसतं तिथं काय पडतात घट्टे पडतात पण गिऱ्हाईकाला सांगता येत नाही की मला घट्टे पडले भोगत ते त्या ठिकाणी त्रास होतो त्याला एका ठिकाणी बसलेला असतं जन्मभर दुकान धरून आणि खालून घट्टे पडलेले आहे ऐक नाही मग ते सहन करत राहतं तसं तुम्हाला चटकेन घट्टे पडलेले आहेत काहीच वाटत नाही विठ्ठल आता त्या अर्जुनानं त्या आजोबाला भीष्मांना बाण मारले होते अर्जुनाचं डोकं मस्तक खाली होतं काय ह्या अपराध मीच केलेला आहे आजोबाला दुःखामध्ये लोळायला लावलंय मीच आहे ज्यांनी स्वतःच्या मांडीवरती माझ्या सुकोमल शरीरावर प्रेम केलं माझे मुक्के घेतले मला कडावर घेतलं मांडीवर खेळवलं आज त्याच्या मांडीमध्ये बाण मारणारा हा दुराचारी अर्जुन आहे त्याला दुःख होऊ लागलं ते आजोबाचं दुःख पाहून घट्टे का मी सांगितलं तुम्हाला घट्टे पडलेले कसे घट्टे पडले ते महाराजांनी वर्णन केलेलं आहे काय आजा मेला पंजाबी पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे आपल्याला माहित आहे बाप मेला आजा मेला हे म्हणणार आहे मी म्हणणार आहे सारखं त्या ठिकाणी चालणार आहे परंपरा आहे तर अशा प्रकारची गोष्ट आहे भीष्माचार्यांच्या पुढे उभं राहिले विचारलं भीष्माचार्याने बाळांनो कसे आलं कसं येणं झालं अरे कसे आले म्हणे बाबा तुम्हालाच भेटायला आलो म्हणे मला भेटायचं काय काम होतं माझ्या अंगात प्रत्यंगात बाण मारून त्या ठिकाणी मला वेदना दिल्या कशाला भेटायला आले काय नाही नाही आम्हाला सहनच होऊन नाही राहिले तुमचं दुःख म्हणून तुम्हाला भेटायला आलो भेटायला आल्यानंतर त्यावेळी त्या ठिकाणी भीष्म म्हणाले बाळांनो मला मरणाचं भय नाही मला मरणाचं भय नाही पण माझ्या आयुष्यात एकच खंत राहिली काय तुमच्या सारखे लाडके सात्विक भगवत भक्त ज्यांना मी महाभारतामध्ये सहकार्य करू शकलो नाही ही माझ्या जीवनात मला खंत राहिली बरे झाले तुम्ही मला भेटायला आले सांगितलं बाबा खंत काढून टाका आता काही धरू नका खंत फक्त आता शेवटचा आशीर्वाद आम्हाला द्या आणि तुमच्या कृपेनं मोकळा त्या ठिकाणी श्वास घ्या काय म्हणजे श्वास घेईल मोकळा परंतु ज्यानं हे सर्व रचलं त्याला एकदा आणा फक्त इथं तो कोण श्रीकृष्ण त्याला एकदा माझ्या समोर आणा बातमी मोकळा श्वास घेईल भीती सोडून देईल खंत सोडून देईल अर्जुनाने देवाला प्रार्थना केली पुष्कळ गोष्टी आहेत एवढा वेळ नाही सांगायला आला देव पुढे आल्यानंतर ज्या मृत्यूची भीती होती त्यांना भीती नव्हती तुम्हा आम्हाला असते त्या मृत्यूला ते घाबरले नाही मृत्यूच्या ऐवजी समोर कोण आला देवा विठाला हो सन्मुख होई जीव मोही जपा आई जन्म कोटी अगना सहित आई राम सिया जीव
बही जन्म कोटी अघना सहित बही हो. जो भगवंताच्या सन्मुख होतो त्याला त्याच क्षणी मोक्ष मिळतो. प्रल्हादानं नरसिंह भगवंताला म्हटलं माझ्या बापाला मोक्ष द्या. चुकलं असेल कदाचित त्याच्याकडून. सांगितलं बाळ प्रल्हाद तुझ्या बापानं ज्यावेळी नजरेनं माझ्याकडे पाहिलं त्याच वेळी त्याला मोक्ष दिला. नंतर त्याला मी मारलं. मोक्ष अगोदर देऊन टाकलेला आहे. देवाच्या सन्मुख झाल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो. आणि म्हणून भीष्मांना भय गेलं म्हणजे द्वैत गेलं, खंत गेली आणि मोक्ष मिळाला. कशामुळे? आणि भय आणि खंत गेल्यानंतरच जीवनातली खरी कृतार्थता असते तिसऱ्या चरणात. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. कृतार्थेची इच्छा संतांच्या चरणाजवळ केली होती. आता मी भय म्हणजे द्वैत आणि खंत गेल्यामुळे कृतार्थ तर झालो. आता मला कसल्याही प्रकारचं भय उरलं नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके. काळाचं म्हणजे मृत्यूचं सुद्धा भयमुक्त झालेलो आहे. अशा प्रकारे अभंगाचा सर्वार्थाने अर्थ झालेला आहे. विठोबार कुमार सेवेचा वेळ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द. सज्जनांनो, आज आपल्या चिमुकल्या अशा दिग्रस या गावी मला वाटतं मागे सुद्धा एकदा मी आलो होतो असं मला आठवतं. आलो होतो का? सप्त्यामध्ये आलो. बरेच दिवस झाले होते. आणि आलो होतो. नंतर ही तिकडे एक नदी आहे आपली दुधना, तिला ओलांडून पलीकडे कुठे गेलो होतो सांगता येत नाही. आणि असं मला एवढं लक्षात आहे. आणि त्याच्यानंतर आमचे भगवान भाऊ रसाळ, रमेश भाऊ कुमारीकर यांच्या प्रेमास्तव यांनी मला कितीतरी दिवसापासून सांगितलं होतं की आपल्याला डिग्रसला 1 तारीख द्यावी लागते. म्हटलं बाई योगायोगानं असली तारीख तर मिळेल, काही हरकत नाही. आणि योगायोगही आला. कारण ज्यांच्या निमित्ताने आपण गोड जीवन करत आहोत ते कैलासवासी कोंडीरामजी बुधाजी शिंदे पाटील खरोखर हे भाग्यवान आहेत. या दिवसामध्ये तारीख मिळणं अतिशय अवघड आहे. कारण काय असतं की रामनवमी पासून हनुमान जयंती पर्यंत काही काही गावामध्ये आज समाप्त आहेत हनुमान जयंतीच्या, काही काही हनुमान जयंतीच्या दिवशी असतात. योगायोगाने आज माझ्याकडे दिवसही खाली होता. धावपळ भयंकर झाली. दररोज कार्यक्रम आहे. सकाळी कार्यक्रम, दुपारी कार्यक्रम, संध्याकाळी कार्यक्रम, किंवा कधी कधी 2-2 कार्यक्रम. आणि आज डिग्रसला कैलासवासी कोंडीरामजी शिंदे पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने त्यांचे पुत्र बालासाहेब कोंडीरामजी शिंदे, रामेश्वर कोंडीरामजी शिंदे, भारतराव कोंडीरामजी शिंदे, दत्तराव कोंडीरामजी शिंदे या 4ही बंधूने आपल्या पूजनीय वडिलांच्या, वैकुंठवासी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने माझी तारीख कीर्तन रूपाने घेतलेली आहे. सज्जनांनो, मी वेळेवरती त्या ठिकाणी तुमची तारीख घेतलेली साजरी करण्यासाठी आलो. आमच्या परिसरामध्ये 2 दिवस झाले सारखा पाऊस पडत आहे.
इकडे काहीच पाऊस नाही म्हटलं चालतंय, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्यावरती कृपा बरी आहे पावसाची. आता काही ठिकाणी गारा पडल्या, केळीचं पीक नष्ट झालं, गहू मागचे गहू काही पिकं होते असे मका वगैरे त्याही नष्ट खराब झाल्या. भयंकर वादळ पाऊस झाला, काल रात्री सुद्धा पाऊस झाला, आश्रमावर सुद्धा चांगला वाहुणीच्या दरम्यान असा पाऊस झाला. असो, आणि इकडे आलो तर मंठ्यापासून इकडे जे पाणी कमी 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 कमी, इकडे तर काहीच नसल्यासारखं आहे. का झाला? नाही झाला. तुम्ही भाग्यवान आहात. कारण काय, अवेळी पाऊस होणं म्हणजे नुकसानीची देण आहे. नुकसान आईन त्या ठिकाणी. आणि सर्वात नुकसान शेतकऱ्यांचं होतं. एकतर पिकं नष्ट होतात, आणि पिकं नष्ट झालं तर भाव नष्ट होतो. आता गहू भिजले की वांढाळ होतात, म्हणजे कलर बदलतात, मग बाजारात गेले की त्याचे भाव कमी. तुमच्यासाठी भाव कमी आणि ते पाला करतात. ते व्यापारी काय करतात, खराब चांगलं सर्वाचा एकच पाला करतात आणि त्यांचा भाव डबल होतो. आणि आपले थोडंसं सडलं की भाव कमी होतात. म्हणून ही दुर्दशा आपल्या शेतकरी बांधवांची होते, लक्षात ठेवा. तर म्हणून पाऊस नसल्यामुळे इकडे फार आनंद आहे, चांगलं वाटलं. आणि आज ज्यांच्या गोडजेवणाच्या निमित्ताने कार्यक्रम झाले, मला वेळेवरती पोहोचलो. आणि तुमच्या गावामध्ये मी आल्यापासून मला खूप आनंद वाटत आहे, बरं वाटत आहे बरं का. कारण का असतं, कोणत्याही गावची धर्माची संस्कृती होन हार बिरवान के होत चिकने पात, ही हिंदी म्हण आहे. तिचा अर्थ मराठीत आहे की बाळाची पाये पाळण्यामध्येच कळत असतात. तशी गावाची संस्कृती गावाच्या एसीमध्ये आल्यानंतर कळत असते, लक्षात ठेवा. आणि छोटस गाव आहे, मला इतका आनंद वाटून राहिला एक नाही. जसे काही मंदिरात मूर्त्या बसवल्या इतके शांत बसले तुम्ही. आणि प्रसन्नता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, प्रसन्नता आहे. माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असेल, छोटं गाव असल्यामुळे जास्त काही लोक नाहीत, पण जेवढे आहेत तेवढे सर्व आनंदित आहेत, व्यवस्थित आहे. परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी ज्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आज हा सेवेचा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते कैलासवासी कोंडीरामजी भुजाजी शिंदे पाटील. पांडुरंगाला त्यांच्यासाठी एवढीच प्रार्थना करेल, पांडुरंगा काय त्यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने अन्नदान आणि ज्ञानदान ठेवलेलं आहे. तुम्ही पुण्यवान जरूर आहात, म्हणून तुमच्या सुपुत्राला ही पुण्य बुद्धी सुचली. आणि म्हणून तुमच्यासाठी पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना, भगवंताने पांडुरंगाने त्यांच्या चरणाजवळ तुम्हाला जागा द्यावी, तुम्हाला त्या ठिकाणी सद्गती प्रदान करावी. आम्ही साधू लोक हे म्हणणार नाही की तुमच्या आत्म्याला शांती द्यावी. आत्मा शांतीचं स्वरूपच असतो. आत्म्याला शांती मागायचं काम नसते, फक्त जीवात्म्यासाठी शांती मागायची असते, जो जन्म घेतो आणि मरतो त्याच्यासाठी. आणि म्हणून प्रभूच्या चरणी जर तुमचं पर्यवसान झालं, त्यांनी तुम्हाला तुमच्या चरणी ठेवलं, तर तुम्हाला ही सद्गती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी भगवंताने गती आणि मोक्ष द्यावा, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांच्या कृपेनं आपण हे सर्व श्रवण केलं, त्या महापुरुषांचं नाव घेण्यापूर्वी एवढंच मला सांगायचं की दिग्रज गाव एकदा मी येऊन गेलो, तुम्ही सांगता साक्षी आहात. आणि डबल मला येथे येण्याचा हा सुयोग आला. तसा त्या ठिकाणी मांडव्याला सुद्धा मला वाटतं एकदा दोनदा झाले की नाही, भाऊ आहे तिथं, दोनदा कार्यक्रम झाले. आता ते पूर्वीच्या काळामध्ये मांडव्याचा योग होता, मला दाखवलं होतं नदीच्या काठावर एक ठिकाण मारुतीचं, तुमच्या लक्षात आहे की नाही. म्हणे की एखादी बाबाची इथंच ठेवू, बाबाला इथे एखादी झोपडी गिपडी बांधू, मारुती आहे की नाही तिथं. नदीच्या काठावर सर्व तिकडे झाड झाडी गवत वगैरे उगलेलं होतं, त्याच्यात मला आणून दाखवलं, पण तू योग आहे नसेल आहे की नाही, म्हणून ते होऊ शकलं नाही. म्हणून मांडव्याची एक आठवण सांगतो काय. आणि म्हणून मांडवा असेल, दिग्रज असेल, मी या दोन्ही गावात येऊन गेलेलो आहे, ही एक आठवण म्हणून सांगितली, बाकी काही नाही आहे की नाही. आणि माझं कुठं घरदार आहे, मी एका ठिकाणी फकीर आहे, फिरत राहतो. फकीर म्हणजे काय असते, फिरत राहतो. आश्रम आहे तरी सुद्धा फिरत राहतो. ज्या आश्रमात राहतो त्या आश्रमाला सुद्धा मी आजपर्यंत माझं समजलं नाही. ज्या लोकांनी मदत करून बांधला त्या सर्व लोकांचा तो आश्रम आहे. मी तुमच्यासारखाच एक सेवा करणारा त्या आश्रमचा सेवक आहे, एवढंच मला सांगायचं. आणि म्हणून आजचा आनंद खूप वाटला.
गावात येऊन त्या ठिकाणी प्रसन्नता वाटली आणि अशीच प्रसन्नता गावात राहावी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला भगवत चरणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर सव्वा लाखाचीच राहणार आहे, कधीच माहीत होणार नाही. आणि तुमच्या चेहऱ्याला पाहून आम्हाला माहित आहे की तुम्ही किती दिवस जगणार आहे. पण कीर्तन मोडल्यानंतर विचारा घेऊ नका. हो, हे मृत्यूचं रहस्य परमेश्वरानंच करून ठेवलेलं आहे. अरे असं माहित असतं तर मोठमोठ्या श्रीमंत पैशावर लोकांनी किती तयारी करून ठेवली असती मरणच येऊ नये म्हणून. तिथपर्यंत गेले असते, जिथं जावं लागतं आपल्याला तिथपर्यंत गेले असते, तिथं पैसे देऊन आले असते की लांबवा आमचं थोडस लांबवा. सांगण्याचं तात्पर्य की परमेश्वरानं ती खुंटी कोणाच्याही हातात ठेवलेली. चले काही सत्ता संपदा राहिली ठाईच्या ठाई, पुढे संचित देईल ग्वाही, तुका म्हणे तै यमयातना. आलं लक्षात? तेथे काहीही चालत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठ्ठला एक शिंपी होता. शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. आता कोणाचे कोणतेही धंदे झालेले आहेत. ब्राह्मणाने सुद्धा मांसाहाराच्या हॉटेली टाकलेले आहेत, ढाबे टाकलेले. ब्राह्मण त्याचा धर्म नाही तो मांसाहारी हॉटेल चालवणं. कोणी चांगल्या लोकांनी चपलाचे दुकानं टाकलेले आहेत. पहिलं चपलाचं दुकान सांभाराचंच असायचं, कटिंग करायचं दुकान नाव्याचंच असायचं. आता कोणी कटिंग करू शकते. काय कोण काय करायला पाहिजे हे तारतम्य राहिलेलं नाही. पूर्वी ज्याच्याकडे जो व्यवसाय दिला होता तो व्यक्ती तेच काम करायचा, दुसरा ते करायचा नाही. ही एक समाजाची एक धर्माची आपल्या व्यवस्था होती. आपापल्या व्यवस्थेप्रमाणे आपापली कामं करायची. विठाला रोजचं उदाहरण आम्ही पाहतो. ते टाळी वाजवणारे उभे असतात ना रस्ते, ते सर्वच किन्नर नसतात. काही काही चांगले पोरं असतात, त्यांनी सुद्धा तसं रूप घेऊन पैसे कमवायला सुरुवात केली. तेही टाळ्या वाजवायला. अरे ज्याला जे नपुंसक आहे, ज्याची गोष्ट ही आहे ते ठीक आहे टाळ्या वाजवतं.
परंतु जे चांगले आहे, कमीत कमी दिवसाची एक जण भेटला होता, म्हणे कमीत कमी काही नाही म्हटलं तर 1,500 ते 2,000 रुपये कमाई होते. किती होते? मग तुम्हाला करायला परवडतं का नाही? ते 1,500-2,000 रुपये सहज कमाई होते. फक्त साडी नेसावं लागते किंवा सलवार शर्ट ते पायजामा वगैरे घातलं की मारा टाळ्या. असं कोणतंही काम 2,000 रुपये रोज पडतो तुम्हाला. विठ्ठला आणि मला तरी काय माहित, त्याच्यातलेच एकानं सांगितलं की चांगले चांगले लोक सुद्धा आमच्यात घुसून राहिले, आमच्या धंद्यावर परिणाम झाला. कोण कशात घुसल्यानंतर कोणाच्या धंद्यावर परिणाम होईल त्याचं त्याला माहित आहे. परंतु मला एवढं म्हणायचं, बाबा तुमचा तुम्ही धंदा करा, पण दुसऱ्याच्या धंद्यावर कशाला परिणाम करता? त्याचंही पोट आहे. काय तर आपला होता विषय काय, सत्ता संपदा राहिली ठाईचे ठाई. जन्माला आले बापाची संपत्ती होती. काय तुम्ही जर चांगले झाले तर तुम्ही वाढवली, आणि वाईट झाले तर तुम्ही घटवली. काय परंतु घटवली किंवा वाढवलेली संपत्ती इथंच राहणार आहे. तुम्ही मोठे सत्ताधीश झाले, ती सत्ता इथेच राहणार आहे. याची ग्वाही कोण देईल? संचित तुमचं प्रारब्ध जे आहे याची ग्वाही देईल. आणि तुका म्हणे तई यमाच्या पुढे गेल्यानंतर काही चालणार नाही. नाहीतर जर मृत्यूची गोष्ट हातात आली असती तर लोकांनी मरणच येऊ दिलं नसतं. लक्षात ठेवा. विठ्ठला उदाहरण तुम्हाला सांगत होतो. एक शिंपी व्यक्ती आपला कपडे शिवायचा धंदा करायचा, कपडे विणायचा धंदा करायचा. संत नामदेव महाराज शिंपी होते. त्यांचे वडील दामो शेट्टी शिंपी होते. ते हे धंदा करायचे. एके दिवशी अतिशय गरिबी शिंप्याच्या घरी. रोजची रोज कमवायचं, रोज रोज खायचं, शिल्लक काही नाही. पुढे हिवाळ्याचे दिवस आले आणि बाईनं म्हटलं, का हो मालक, छोटस लेकरू होतं त्यांच्या घरी 5-7 वर्षाचं, आणि गरिबी असल्यामुळे नेसायला पर्याप्त कपडे नाही, अंगावर घ्यायला नाही, अंथरायला नाही. अरे सुतार असतो, लोकांच्या घरचे किती चांगले चांगले कवाड बनवून देतो, त्याच्या घरचं कवाड नुसतं थिगळं लावलेलं, पाट्या ठोकलेल्या वाकड्या तिकड्या परिस्थिती आहे. आणि दुसऱ्याचे नवे नवे राजवाड्यासारखे कवाड बनवून देतो. तसं शिंप्याच्या शर्टाला थिगळं सर्व, गरिबी होती. आणि बाई म्हणाली, त्यांचा धंदा होता हिवाळा आला की रजाई शिवायची. रजाई कळते ना, अंगावर घ्यायची. रजाई म्हणजे गोदडीची मावच बहीण असते. गोदडी पाहिली तुम्ही? आता पूर्वी फार गोदड्या होत्या, आता कमी झाल्या गोदड्या. श्रीमंती वाढली, गोदड्या कमी झाल्या. पण गोदड्यामध्ये जो आनंद होता तो गाद्यामध्ये आहे का? नाही. लक्षात ठेवा. गोदडीवरती झोपल्यानंतर शरीर निरोगी राहायचं, आणि गादीवर झोपल्यानंतर शरीर रोगी होतं. एवढा गोदडीत आणि गादीत फरक आहे. विठ्ठला आणि मग काय झालं, त्या शिंप्याच्या घरी छोटस पोरग होतं. गरिबी असल्यामुळे अंगावरच नव्हते कपडे, त्याचे तरी पाटके तुटके गोदड्या वगैरे अंगावर घ्यायच्या. बाई म्हणाली त्याची बायको, का हो इतक्या लोकांच्या हृदया रोज रोज शिवून द्यायला लागले तुम्ही, पण एखादी पोरासाठी शिवा ना. रात्रभर पोरग त्या ठिकाणी थरथर थरथर कापतो, त्याला झोप येत नाही. आणि लोकांचं इतकं काम करता, मग एखाद्या स्वतःच्या पोरासाठी ते किती लहान आहे, त्याला काही मोठी गोदडी शिवाय, ते रजाई शिवायचं काम नाही. रोज बाई उठली की तेच म्हणायची. हे नुसतं म्हणायचं पुढं ढकलत नाही. आता शिवून म्हटलं कुठे दिवस चालले, पुढे दिवस चालले, शिव उद्या शिव परवा शिव, आणि उद्या न परवा काही येत नसतो कधीच. लक्षात ठेवा. विठ्ठला जे हातात आलं ते भोगून घ्यायचं. उद्याचं काही सांगता येत नाही काय होणार आहे म्हणून.
उद्याचा विश्वास आहे का तुम्हाला? उद्या आपलं काय होणार आहे काहीच विश्वास नाही, कोणालाच विश्वास नाही. पण आज तुमच्या हातात मिळालेलं आहे ना, हाती आलेलं आहे तेवढं भोगून घ्या. उद्याचा विचार करू नका. माणसं सहज म्हणतात उद्या पाहू. अरे उद्या तू राहिला तर पाहशील ना. ग्रास गिरी